dear student. Now this is the first video of mathematics of 11th science. Okay. Now you are all newcomers. Someone comes from Marathi medium. Someone came from English medium. Someone came from Marathi medium. Someone came from English medium. परंतु मित्रांनो, कुठलाही सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असण्याची काही आवश्यकता नाहीये. कुठलाही न्यूनगंड किंवा उच्चतम गंड मनामध्ये बाळगू नका. वाय? बिकॉज बघा मी काय सांगतो, महत्वाचं वाक्य, नॉलेज हॅज नो लँग्वेज. नॉलेजला लँग्वेज नसते. नॉलेज मीन्स व्हॉट? ग्रास्पिंग, ग्रास्प करा, अंडरस्टँडिंग समजून घ्या आणि त्याचं अप्लिकेशन करा, त्याचा यूज करा. दॅट इज अ नॉलेज. मीन्स नॉलेजला कुठलीही लँग्वेज नाही. त्यामुळं असा कुठलाही न्यूनगंड इन्फेरिटी कॉम्प्लेक्स किंवा एखाद्याला इंग्लिश मीडियम मधून आला म्हणून सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स असण्याची काहीही आवश्यकता नाही. Another statement I am going to tell now. That is what maths has its own language. Maths ला स्वतःची एक लँग्वेज आहे. त्यामुळं from which medium you come that is not important. कुठल्या मीडियम मधून तुम्ही आलेत हे फार महत्वाचं नाही. नॉलेज इज इम्पॉर्टंट. ओके. त्यामुळं आपण जास्त वेळ न घेता आता आपण स्टार्ट करू. ऍक्च्युअली देयर आर टू बुक्स फॉर मॅथमॅटिक्स बट देयर इज ओनली वन पेपर. दो देयर आर टू बुक्स देयर इज ओनली वन पेपर. जरी दोन बुक्स असले तरी मॅथमॅटिक्सचा एकच पेपर असणार आहे आणि प्रॅक्टिकल सुद्धा असणार आहे. ओके. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट. दॅट इज अ टॉपिक नेम इज अँगल अँड देअर मेजर. अँगल अँड देअर मेजर. मी फक्त 5 मिनिटात, यू हॅव लर्न दॅट इन प्रिव्हियस क्लासेस. तुम्हाला ते माहिती आहे. पूर्वीच्या क्लासेसमध्ये तुम्ही हे शिकलेला आहात, अँगल अँड देअर मेजरमेंट. ओके. तरी सुद्धा मी 5 मिनिट्स, विदिन 5 मिनिट्स आय एम गोइंग टू रिवाइज दॅट. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायरेक्टेड अँगल? व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायरेक्टेड अँगल? ओके. डायरेक्टेड अँगल. आता बघा तुम्ही, डायरेक्टेड अँगल मीन्स व्हॉट? ऑर्डर पेयर. बघा काय बोलतो मी, ऑर्डर पेयर कशाची? रे ओ ए दिसतोय, दॅट इज रे ओ ए. ऑर्डर पेयर ऑफ रे ओ ए अँड रे ओ बी. ह्या दोन रेची ऑर्डर पेयर. रे मीन्स यू नो व्हॉट इज मिनिंग ऑफ रे. ऑर्डर पेयर ऑफ रे ओ ए अँड रे ओ बी with or together with rotation. काय? rotation of ray OA to the position of ray OB. बघा काय, परत मी रिपीट करतोय. हे बघा, ऑर्डर पेयर, ही ऑर्डर पेयर आहे. इथं एक पेयर आहे. कुठली? रे ओ ए आणि रे ओ बी. टुगेदर विथ, त्याच्यासोबत काय आहे? रोटेशन आहे. कशाचं रोटेशन? रोटेशन ऑफ रे ओ बी. रोटेशन ऑफ रे ओ ए. रोटेशन ऑफ ह्या ओ ए च रोटेशन टू, बघा, टू द पोझिशन ऑफ रे ओ बी. हा ओ ए च रोटेशन कुठपर्यंत? रे ओ बी पर्यंत. क्लॉक तुम्हाला माहिती आहे, घड्याळाचे हँड्स माहिती आहेत. समजा हा इथून स्टार्ट झाला एक हँड आणि तो इथपर्यंत आला आहे. मग हा हँड, हा एक हँड आणि रोटेशन ह्यांच्या मिळून जे तयार होते त्याला म्हणतो आपण डायरेक्टेड अँगल. मीन्स ऑर्डर पेयर ऑफ रे ओ ए, रे ओ बी टुगेदर विथ नॉट ओनली टू रेज, ray OA and ray OB, that is order pair of this ray, together with rotation. कशाचं रोटेशन? rotation of ray OA
टू द पोझिशन ऑफ ओ बी. कुठपर्यंत रोटेशन? रे ओ बी पर्यंतचं रोटेशन इज कॉल्ड ॲज डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल. अगदी सिंपल लँग्वेज मध्ये काय? ऑर्डर पेअर ऑफ रे ओ बी अँड रे ओ ए अँड रे ओ बी टुगेदर विथ रोटेशन ऑफ रे ओ ए टू द पोझिशन ऑफ रे ओ बी इज कॉल्ड ॲज अ डायरेक्टेड अँगल अँड डिनोटेड बाय अँगल AOB. ओके. म्हणजे काय? अँगल डायरेक्टेड अँगल AOB म्हणजे काय? रे ओ ए आला त्याच्यामध्ये, रे ओ बी आला, पण तू नुसतं रे ओ ए आणि रे ओ बी येऊन चालेल का? नाही. रोटेशन सुद्धा आलंय. कशाच? रे ओ एच. कुठपर्यंत? रे ओ बी पर्यंत. रे ओ ए च रोटेशन रोटेट करून कुठपर्यंत? रे ओ बी पर्यंतचं रोटेशन. ह्याला आपण म्हणतो डायरेक्टेड अँगल. ओके. नाव दिस इज अ डेफिनेशन. नाव in this topic actually this arm बघा ऑर्डर पेअर का म्हटलं? पहिले रे ओ बी म्हणजे ऑर्डर आहे ती रे ओ ए. हा जो रे ओ ए आहे ह्याला म्हणतात इनिशियल आर्म. रे ओ ए ला काय म्हणतात? इनिशियल आर्म. आणि जो ओबी पर्यंत गेला हा जो आहे ह्याला म्हणतात रे ओ बी जो आहे याला काय म्हणतात? टर्मिनल आर्म. काय म्हणतात? टर्मिनल आर्म. रे ओ ए is called as a initial arm and रे ओ बी is called as a terminal arm. ओके. क्लिअर झाली डेफिनेशन. काय डेफिनेशन? परत बघा काय? रे ओ ए रे ओ बी यांची ऑर्डर पेअर टुगेदर विथ रोटेशन ऑफ ओ ए. ह्या ओ ए चं रोटेशन कुठपर्यंत? रे ओ बी पर्यंत. ह्याला काय म्हणतात? डायरेक्टेड अँगल AOB म्हणतात. रे ओ ए is called as initial arm and रे ओ बी is called as a terminal arm. Okay. Now when this rotation, now what is important? Rotation is important. कशाचं? रे ओ ए चं. कुठपर्यंत? रे ओ बी पर्यंत. बरोबर आहे. जर हे रोटेशन बघा if this rotation is अँटी क्लॉकवाईज म्हणजे कळतंय ना? अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाचा काटा असा फिरतो क्लॉक आहे ना? बरोबर आहे. विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज. इफ रोटेशन इज अँटी क्लॉकवाईज म्हणजे विरुद्ध दिशेने इकडून इकडं. बघा इफ रोटेशन इज अँटी क्लॉकवाईज वी कन्सिडर अँगल ॲज positive angle. We consider angle as positive angle. But if rotation is clockwise means this घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे ना? ह्या डायरेक्शन. असं जर असेल तर we consider rotation angle as negative angle. जर रोटेशन अँटी क्लॉकवाईज असेल तर अँगल हा पॉझिटिव्ह होतो आणि जर रोटेशन हे क्लॉकवाईज असेल तर अँगल हे निगेटिव्ह होतात. म्हणून तुम्ही बघितलंय नुसतं अँगल हे पॉझिटिव्ह असत नाही, कारण त्याचं रोटेशन जे आहे रेचं ते कुठल्या डायरेक्शननी झालं ह्याला फार महत्व आहे. अँटी क्लॉकवाईजनी झालं तर ते रोटेशन कुठलं रोटेशन? पॉझिटिव्ह अँगल होतो. आणि रोटेशन जर क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह अँगल होतो. दोन गोष्टी कळल्या महत्वाच्या. डायरेक्टेड अँगल म्हणजे ऑर्डर पेअर ऑफ रे ओ ए अँड ओ बी टुगेदर विथ रोटेशन ऑफ ओ ए टू पोझिशन ऑफ ओ बी इज कॉल्ड ॲज अ डायरेक्टेड अँगल. नाव दॅट रे ओ ए इज कॉल्ड ॲज अ इनिशियल आर्म. हा आर्म जो आहे तो इनिशियल आणि ओ बी काय म्हणतात? टर्मिनल आर्म. ओके. अँगल कसे असतात? पॉझिटिव्ह सुद्धा असतात, निगेटिव्ह असतात. रेचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज झालं अँगल पॉझिटिव्ह. रेचं रोटेशन क्लॉकवाईज झालं अँगल निगेटिव्ह. हा पार्ट तुम्हाला माहिती होता तरी मी रिवाइज केला, फार महत्वाचा आहे. ओके. नाव आपण पुढे जाऊया. आता आपण पुढे जाऊया. ओके. नाव डायरेक्टेड अँगल्स तुम्ही बघितले. डायरेक्टेड अँगल्स पॉझिटिव्ह असू शकतात, निगेटिव्ह असू शकतात. डेफिनेशन काय? आपल्याला डेफिनेशन लर्न करण्यासाठी नाही, मॅथ्स मध्ये ऍप्लिकेशन आलं पाहिजे. बरोबर आहे. हा
म्हणजे लक्षात ठेवा, रे ओ ए रे ओ बी, रोटेशन ऑफ ओ ए टू पोजिशन ऑफ ओ बी इज कॉल्ड एज अ डायरेक्टेड अँगल. रे ओ ए इज कॉल्ड एज अ इनिशियल आर्म. रे ओ बी इज कॉल्ड एज अ टर्मिनल आर्म. व्हेन अँगल इज means rotation is anti-clockwise, angle is positive. When rotation is clockwise, angle is negative. इथपर्यंत कळलंय? माहिती नसेल तरी आता तुम्हाला कळलं. ओके, नाव सेकंड पार्ट इज अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल इन हा वर्ड येणार कुठेतरी. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशन. ओके, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. ठीक आहे. हा वर्ड नेहमी येणार म्हणून मी तुम्हाला ह्या वर्ड बद्दल सांगतो. नाव यू नो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम यू नो. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस. ओके, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज ओरिजिन. बरोबर आहे. नाव अँगल इन स्टँडर्ड पोझिशन कशाला म्हणतात? फक्त वर्ड येणार तुम्हाला म्हणून मी तुम्हाला ट्रान्सलेशन महत्वाचं नाही, मिनिंग समजणं महत्वाचं आहे. इंग्लिशमध्ये बोललोय की मराठीमध्ये बोललोय नाही का, मी कुठल्या मीडियमचा आहे. नॉलेज इज इम्पॉर्टंट. करेक्ट, नॉलेज इज इम्पॉर्टंट. रशियन डॉक्टर असला आणि कुठला आणखी तामिळ डॉक्टर असला तरी तो त्याला जे नॉलेज आहे त्यानुसारच उपचार करतोय. त्याची लँग्वेज कुठली महत्वाचं नाही, कारण त्याला ती नॉलेज असते, त्याने ते आत्मसात केलेलं असते, तो त्याचं अप्लिकेशन करतो. लँग्वेजचा काय प्रश्न फार महत्वाचा नसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. नाव this is x axis, this is y axis, this is a vertex. Now suppose this angle is AOP. This is called as a angle in standard position. तुम्हाला सर काहीतरी काढला आणि अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये सांगता नाही. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मीन्स व्हॉट? अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मीन्स अँगल इन Cartesian coordinate system. This is a rectangular Cartesian coordinate system. Angle in rectangular coordinate system whose vertex is origin. ज्याचा vertex काय आहे? O म्हणजे origin and initial R is पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. दिस इज अ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस मध्ये पण इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, वाय ॲक्सिस मध्ये इकडे पॉझिटिव्ह असतात इकडे निगेटिव्ह असतात. म्हणजे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हा वर्ड जिथं येईल तेव्हा तुम्ही काय समजायचं? अँगल इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम हुज वर्टेक्स इज ओरिजिन. ओ हा ज्याचा वर्टेक्स आहे आणि इनिशियल आर ज्याचा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर आहे. मीन्स angle in rectangular coordinate system with vertex as origin and initial arm as a positive x-axis is called as a angle in standard position. मला वाटते हा सुद्धा तुम्हाला मीनिंग कळला. डायरेक्टेड अँगल कळले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगल कळले, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन कळला की ज्याचा कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये ज्याचा व्हर्टेक्स ओरिजिन असतो, एक्स ॲक्सिस हा काय असतोय? इनिशियल आर्म असतो, त्याला म्हणतात आपण अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. नाव मेजरमेंट. आपण कशाकडे येऊ आता? मेजरमेंट. MEA मेजरमेंट ऑफ अँगल्स. मेजरमेंट कसं करतात? 10th पर्यंत तुम्हाला थोडीफार कल्पना आहे, बरोबर आहे. कशामध्ये मेजर करतात? अँगल कशामध्ये मेजर करतात? माहिती असेल आहे ना, माहिती असेल. कशामध्ये? डिग्रीमध्ये. अजून त्याच्यापेक्षा स्मॉल अँगल असेल कशामध्ये? मिनिटमध्ये. त्याच्यापेक्षा स्मॉल अँगल असेल सेकंडमध्ये. घड्याळ शिकवत नाही, गोंधळू नका. अँगल डिग्रीमध्ये मेजर करतोय. नंतर त्याच्यापेक्षा स्मॉल त्याचं मेजरमेंट कुठलं आहे? मिनिट आहे. त्याच्यापेक्षा स्मॉल काय आहे? सेकंड आहे. आता हा टॉपिक शिकण्याचं एम तुम्हाला सांगतो. तुम्ही अँगल मेजर आतापर्यंत केलेला आहे, परंतु ज्या सिस्टीम मध्ये केलेला आहे ती सिस्टीम ही आपण आता यूज करणार नाही. म्हणूनच पहिला टॉपिक आहे अँगल अँड देअर मेजरमेंट. याचा अर्थ तुम्हाला अँगल माहिती नाही अशातला भाग नाही, परंतु आपण अँगल आतापर्यंत तुम्ही ज्या सिस्टीम मध्ये मेजर केले ती सिस्टीम 11 पासून हायर मॅथ्स मध्ये चालणार नाही. आपण दुसरी सिस्टीम वापरणार आहोत अँड दॅट इज अ मेन एम ऑफ दिस टॉपिक. ह्या टॉपिकचं मेन एम आहे आपण सिस्टीम ही वेगळी का यूज करणार आहोत आणि म्हणून हा टॉपिक सोपा आहे परंतु महत्वाचा आहे. कारण तुम्ही आता नवीन मॅथ्स मध्ये शिकणार नाही का, तुम्ही स्पेशलाइज्ड ब्रँच मध्ये आलेला आहात. नाउ देयर आर 2 मेथड्स ऑफ मेजरमेंट. किती मेथड्स आहेत? 2 मेथड.
2 मेथड्स. कशाच्या? मेजरमेंटच्या. मेजरमेंटच्या म्हणजे मोजण्याच्या आहे ना. मेजरमेंट ऑफ अँगल. मेजरमेंट ऑफ अँगल. किती मेथड आहे? 2 मेथड आहे. नंबर 1 2 मेथड्स. नंबर 1 which is number 1 सेक्झाजेसिमल. सेक्झाजेसिमल स्पेलिंग लिहिलंय मी. सेक्झाजेसिमल. and number 2 circular. These points are now important. Circular. There are 2 methods for measurement of angle. अँगल मेजरमेंटच्या 2 मेथड आहे. पहिली जी आहे ती सेक्झाजेसिमल आहे आणि दुसरी जी आहे सर्क्युलर आहे. नाव अप टिल नाव म्हणजे 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही जी मेथड शिकली आहात ती मेथड आहे कुठली? सेक्झाजेसिमल. ती मेथड आहे सेक्झाजेसिमल. ओके, दिस इज अ सेक्झाजेसिमल मेथड. आणि म्हणून आपण 1 by 1 बघू, कारण सेक्झाजेसिमल पण सांगणं आवश्यक आहे, नाही तुम्हाला गोंधळाला नुसती डायरेक्टली सांगितली तर. नाव सेक्झाजेसिमल मेथड. We are going to learn now sexagesimal, but we are going to learn this year. From this year, we will use which method? Circular. But for that, this method you must know. That is the sexagesimal. Sexagesimal मध्ये अँगल हा कशामध्ये मोजतात? डिग्री. ओके, डिग्री मध्ये मोजतात. सेक्झाजेसिमल मध्ये मेजरमेंट जे आहे ते कशामध्ये आहे? डिग्री. नंतर कुठलं? मिनिट. नंतर कुठलं? सेकंद. अँगल कशामध्ये मोजतात? डिग्री, मिनिट, सेकंद. हे मेजरमेंट आहे. मोठं मेजरमेंट त्यापेक्षा छोटं. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जी सिस्टीम माहिती होती ती कुठली सिस्टीम होती रे? सेक्झाजेसिमल सिस्टीम. अँगल मेजर करण्याच्या 2 मेथड पैकी एक मेथड आहे सेक्झाजेसिमल, जी आतापर्यंत तुम्हाला माहिती होती 10th मध्ये. अँगल ह्या मेथड मध्ये तुम्ही मेनली डिग्री मध्ये 15 डिग्री सर, 30 डिग्री सर, 90 डिग्री. राईट अँगल आहे 90 डिग्री सर, -15 डिग्री. हो, -15 डिग्री म्हणजे रोटेशन उलट आहे. 20 डिग्री सर, 20. आता कुठलंही मेजरमेंट करताना मेजरमेंटचा मिनिंग कळला पाहिजे. 20 डिग्री म्हणजे किती आहे, तर मी म्हटले 50 डिग्री आहे म्हणजे किती आहे. म्हणजे 1 डिग्री मीन्स व्हॉट हे कळलं पाहिजे. 1 डिग्री कशाला म्हणतात? 1 डिग्री मीन्स व्हॉट, मिनिंग कळला. मेथड्स नाही का? कुठला? सेक्झाजेसिमल. सेक्झाजेसिमल मध्ये बघा, सेक्झाजेसिमल कशामध्ये मोजतात? डिग्री मध्ये. मेन पहिले डिग्री बघूया. डिग्री मेजर आहे. डिग्री मेजर. ओके, डिग्री मेजर कसं आहे ते बघूया. डिग्री मेजर. ओके, नाव व्हॉट इज डिग्री मेजर? ठीक आहे, डिग्री मेजर कोण सांगेल? माहिती आहे ऍक्च्युअली. खरं म्हणजे ही मेथड माहिती आहे, पण मला नाही वाटत तुम्ही सांगाल. तुम्हाला जर विचारलं हे 1 kg म्हणजे कशाला म्हणतात, नाही सांगता येणार नाही का? मग मी आता असंच क्वेश्चन विचारतो, 1 डिग्री म्हणजे काय? अरे हो सर, हो 15 डिग्री आहे, 15 डिग्री आहे, 90 डिग्री. अरे हो, पण डिग्री म्हणजे किती? काहीतरी स्टँडर्ड ठरवलं असेल ना आपण मेजर करताना. 1 kg आहे सर. अरे हो, पण 1 kg म्हणजे किती? कशाला 1 kg म्हणायचं? तसं 1 डिग्री कशाला म्हणायचं? बघा, नसेल माहिती तर मी सांगतो. सपोज दिस इज अ रे ओ. ओके, तुम्हाला माहिती आहे एक कंप्लीट रोटेशन. हे बघा, OA पासून सुरुवात झाली. इथं OA पासून सुरुवात झाली आणि बघा हे रोटेशन चाललंय अँटी क्लॉकवाईज. पॉझिटिव्ह आपण इथून हा रे फिरत चालला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे अँटी क्लॉकवाईज सेन्सने. दिस इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज. इथं आला, परत इथं आला. याला काय म्हणतो आपण? 1 कंप्लीट काय? रोटेशन. कळलं का? रे OA इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज सेन्स. हा OA असं फिरत आला, परत इथं आला. याला काय म्हणतोय आपण? 1 कंप्लीट रोटेशन. मग डिग्री म्हणजे काय सांगता येईल? डिग्री म्हणजे काय? ह्या कंप्लीट रोटेशनचे म्हणजे हा रे OA कंप्लीट रोटेट होऊन परत ओरिजिनल पोझिशनला आला अँटी क्लॉकवाईजने. OA पूर्ण रोटेशन झालं, परत इथं आला. हे झालं कंप्लीट रोटेशन. ह्याचे 360 पार्ट करतात.
किती पार्ट करतात? 360 पार्ट करतात. 360 पार्ट केल्यानंतर त्यापैकी एका पार्टला काय म्हणतात? 1 डिग्री. आणि लिहितात असं रिटर्न लाईक दिस. मीन्स व्हॉट? 360 पार्ट केल्यानंतर त्यापैकी जो एक पार्ट असेल, म्हणजे ह्या कम्प्लीट रोटेशनचे किती पार्ट डिवाइड केले? किती पार्ट मध्ये? 360 पार्ट मध्ये डिव्हिजन केलं. एक पार्ट म्हणजे 1 डिग्री. काय डाऊट? म्हणजे जर तुम्हाला विचारलं 1 डिग्री मीन्स व्हॉट, 1 डिग्री मीन्स व्हॉट, तर तुम्ही काय सांगाल? 1 डिग्री म्हणजे इथं स्पष्ट लिहितोय मी. 1 डिग्री मीन्स व्हॉट? 1/36 पार्ट. ओके, म्हणजे ऑफ व्हॉट? 1 कंप्लीट रोटेशन. 1 कंप्लीट रोटेशन. एका कंप्लीट रोटेशनचे 360 पार्ट केले, त्यापैकी एक पार्ट म्हणजे 1 डिग्री. म्हणजे 1 डिग्री कशाला म्हणतात? 1/360th पार्ट ऑफ कंप्लीट रोटेशन. आणि म्हणून तुम्ही काय बोलता? परत बघा. म्हणजे याचा अर्थ काय रे? याचा अर्थ असा झाला की एका रोटेशनचे 360 पार्टला 1 डिग्री म्हणतोय, म्हणजे असे 360 डिग्री म्हणजे 1 रोटेशन. त्याचा मिनिंग काय झाला मग? 360 रोटेशन, 1 रोटेशन. 360 डिग्री म्हणजे 1 रोटेशन. तुम्ही पहिले हे सांगता, पहिले हे नाही. 1 डिग्री कशाला म्हणतात ते माहिती पाहिजे. 1 डिग्री मीन्स व्हॉट नेहमी माहिती पाहिजे. एक कंप्लीट रोटेशन झालं, हो झालं. त्याचे किती पार्ट केले? 360 पार्ट केले. एका पार्टला 1 डिग्री म्हणायचं. म्हणून आपण म्हणतो की 360 डिग्री म्हणजे एक रोटेशन. म्हणजे पहिल्यांदा 360 म्हणजे एक रोटेशन नाही, एका रोटेशनचे 360 पार्ट केले. 1 पार्ट म्हणजे 1 डिग्री. कळलंय? आता काय करतात नंतर? झाला पहिला पॉइंट. आता 1 डिग्रीचे किती पार्ट? 60 पार्ट करायचे. आणि 1 पार्ट, एका पार्टला म्हणतात 1 मिनिट. 1 मिनिट डिनोटेड हे करतात. 1 मिनिट. काय बोललो मी? कळलंय? 1 डिग्री एका रोटेशनचे 360 पार्ट केले, 1 पार्टला 1 डिग्री. 1 डिग्रीचे परत पार्ट केले, किती? 60 डिग्री. 60 पार्ट केले. एका पार्टला काय म्हणायचं? 1 मिनिट. आणि 1 मिनिटचे परत 60 पार्ट केले. 60 पार्ट केले. 1 मिनिटचे परत 60 पार्ट केले. 1 पार्ट मीन्स 1 सेकंद. 1 सेकंद डिनोट करताना हे असं 1 सेकंद. परत बघा काय रे? एक रोटेशन 360 पार्ट, एका पार्टला 1 डिग्री. 1 डिग्रीचे परत 60 पार्ट, एका पार्टला 1 मिनिट. परत 1 मिनिटचे 60 पार्ट, एका पार्टला 1 सेकंद. आणि म्हणून तुम्हाला रिलेशन सेक्साडेसिमलचं तरी माहिती होतं की नाही माहित नाही, पण आता मी सांगितलंय तुम्हाला, किंवा मी सांगतोय, रिपीट करतो. काय रे? 60 सेकंड मीन्स व्हॉट? 1 मिनिट. नोटेशन सुद्धा लिहितोय मी. हे मिनिट, हे काय? सेकंडचं नोटेशन. सेकंड, बरोबर आहे? 60 सेकंडचा 1 मिनिट. 60 मिनिटचा 1 डिग्री. आणि 360 डिग्रीचा 1 रोटेशन. दॅट इज अ रिलेशन. नोट डाऊन दिस. माहिती नसेल तरी माहिती करून घ्या, नोट करून घ्या की 60 सेकंड 1 मिनिट. 60 सेकंड 1 मिनिट. ओके, 60 सेकंड 1 मिनिट. and 60 मिनिट 1 डिग्री. आणि 360 डिग्री 1 रोटेशन. म्हणजे काय रे? एका रोटेशनचे 360 डिग्री, एका डिग्रीचे 60 मिनिट, एका मिनिटाचे 6 सेकंद. उलट 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 डिग्री, 360 डिग्रीचा 1 रोटेशन. नोट डाऊन. दिस इज नोन ॲज अ सेक्साडेसिमल सिस्टीम. आणि आतापर्यंत ही यूज करत आला. म्हणजे काय टाकावं आहे असं नाही, परंतु मॅथ्स मध्ये ह्याच्या पुढचं आपलं जे स्टँडर्ड मेजरमेंट असेल हे डिग्रीमध्ये असणार नाही. सवय लावून घ्यावा लागेल. म्हणून तुम्हाला हे पण पहिल्यांदा सांगितलं. याचा अर्थ काय टाकावं आहे असातला भाग नाही, पण माहिती असायला पाहिजे तरच तुम्हाला रिडियन मिळेल. नाव सेक्साडेसिमल कळली?
काय मग सेक्साडेसिमल मेथड मध्ये अँगल हा डिग्री मिनिट सेकंद मध्ये मेजर करतात. एका कम्प्लीट रोटेशनचे 360 पार्ट केले, एका पार्टला एक मिनिट 1 डिग्री म्हणतात, एका मिनिटाचे 60 पार्ट केले, एका पार्टला 1 काय म्हणतात मिनिट म्हणतात, आणि एका मिनिटचे 60 पार्ट केले, एका मिनिटला सेकंद म्हणतात. म्हणजेच 60 सेकंद 1 मिनिट, 60 मिनिट 1 डिग्री अँड 360 डिग्री 1 रोटेशन. ओके, काय डाऊट? सेक्साडेसिमल कळली? नाव सेक्साडेसिमल कळली असेल तर आता दुसरी मेथड काय? सेक्साडेसिमल झाली. आता दुसरी जी मेथड आहे दॅट इज इम्पॉर्टंट, त्यासाठीच टॉपिक आहे सर्क्युलर मेथड. कुठली मेथड? सर्क्युलर मेथड. सेक्साडेसिमल मध्ये कशामध्ये मेजर करतात? रोटेशन, डिग्री, मिनिट, सेकंड. नाव सर्क्युलर मेथड मध्ये नाव वी आर गोइंग टू लर्न दिस मेथड अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मेथड. नाव ऑलवेज फ्रॉम हियर we always will use this method to measure the angle, that is circular method. आणि सर्क्युलर मेथड मध्ये अँगल आहे रेडियन मध्ये मोजतात. रेडियन कशामध्ये? रेडियन. आणि 1 रेडियन डिनोट कसं करतात? 2 मिनिटं ह्याच्यावरती वेळ घेतोय, हेच मेन आहे या टॉपिकचं. सर्क्युलर मेथड मध्ये अँगल रेडियन मध्ये मेजर करतात आणि लिहिताना 1 रेडियन असं लिहितात. दुसरी महत्वाची गोष्ट, सेक्साडेसिमल मध्ये समजा 10 डिग्री असेल तर तुम्ही असं लिहिताय डिग्री बरोबर. मिनिट असेल तर काय मिनिट, सेकंद, डिग्री इथं. आता 1 रेडियन मध्ये डोक्यावरती काय लिहिलंय मी? सी लिहिलाय बरोबर. पण समजा मी म्हटलं ह्याच्या पुढं अँगल जर मी असं म्हटला की 5 रेडियन 5 आहे आणि कुठलंही मेजरमेंट दिलेलं नाही, मी म्हटलं अँगल इज 5 आणि इथं काही लिहिलेलं नाही, तर तो इट इज ॲझ्युम टू बी रेडियन. म्हणजे आपलं इथून पुढचं जे स्टँडर्ड आहे दॅट इज इन रेडियन. ह्याच्या पुढचं आपलं मेजरमेंटचं स्टँडर्ड जे आहे नाही का, ते कुठलं आहे? रेडियन. मीन्स अँगल्स आर मेजर्ड इन रेडियन. म्हणजे ह्याच्या पुढे तुम्ही अँगल 30 लिहिला तर तो रेडियन गृहीत धरल्या जाईल. परंतु तेच लिहिलं 30 डिग्री तर मात्र हा डिग्री. म्हणजे डिग्री लिहायचा असेल तर मेन्शन करायला लागेल. परत बघा, रिपीट करतोय. If you want to write angle in degree, specially you have to mention it. तुम्हाला अँगल डिग्री मध्ये लिहायचा असेल, मिनिट मध्ये लिहायचा असेल, सेकंड मध्ये लिहायचा असेल तर स्पेशली मेन्शन करायला लागेल. बट रेडियन मध्ये जरी ही साईन असली तरी तुम्ही हा नोटेशन हे नोट केला नाही तरी तो आपोआपच रेडियन मध्ये ॲझ्युम केला जाईल. हे झालं याच्याबद्दलची माहिती. पण तुम्हाला सर एवढं सारं सांगितलंय रामायण, पण 1 रेडियन म्हणजे काय? जसं तुम्ही सांगितलं 1 डिग्री कशाला म्हणतात, आता 1 रेडियन कशाला म्हणायचं ते सांगा. ठीक आहे, मी ती डेफिनेशन तुम्हाला सांगतो. रेडियन मेजर डोक्यावर काय लिहितात? सी. म्हणजे समजा 10 रेडियन असेल, 1 रेडियन असेल आणि काहीच नाही लिहिलं तरी चालेल. रेडियन काहीच नाही लिहिलं तरी रेडियन. सुरुवातीला तुमचं कन्फ्युजन टाळण्यासाठी स्पेशली मेन्शन करत चला. डिग्री असेल तर डोक्यावर 0 लिहायचा आणि रेडियन असेल तर असं लिहायचं. ओके. पण जर काहीच नाही लिहिलं तर रेडियन है ना. म्हणजे तुम्हाला सर 30 अँगल आहे, अरे हो 30 काय नाही लिहिलं म्हणजे रेडियन आहे असं ॲझ्युम केलं जाईल. पण तुम्ही म्हटलं 30 डिग्री आहे, ओके 30 डिग्री आहे. तुम्ही म्हटलं सर अँगल 15 आहे तर काय ॲझ्युम केलं जाईल? 15 रेडियन ॲझ्युम केलं जाईल. पण तुम्ही म्हटलं 15 डिग्री, मात्र डिग्री मध्ये ॲझ्युम केलं जाईल. नाव डिग्री मेजर मीन्स व्हॉट? बघा मी डेफिनेशन रिपीट करतो. त्यासाठी फिगर पहिल्यांदा काढतो. सपोज दिस इज सेंटर. ओके. नाव this is radius of with center O. Suppose its radius is R and now this AB length is
R. Join this OP. Join this OP. Okay. Now see, this is a circle with radius with center O, radius R. And now this is R. ज्याला कळत नसेल मराठी मीडियम मधून आले त्यांनी, हा सेंटर आहे, ही आर्क आहे, आर्क AB. आर्क AB. किती लेंथ आहे याची? लेंथ किती आहे? R. रेडियस काय आहे या सर्कलची? R. अगदी सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो, नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला. When this radius is R and this arc is also length R, then angle format center is called as 1 radian. म्हणजे 1 रेडियन अँगल केव्हा तयार होतो? जर समजा सर्कलची रेडियस 5 सेंटीमीटर असेल, तर ही लेंथ जेव्हा 5 सेंटीमीटर होईल तेव्हा जो अँगल फॉर्म होईल तेव्हा 1 रेडियन. मग ती रेडियस वर डिपेंड आहे का? नाही. तुम्ही 100 सेंटीमीटर जरी काढलाय, सपोजली तुम्ही एवढा काय 100 सेंटीमीटर नाही, 100 सेंटीमीटर काढलाय, तरी ही 100 घेतली ना, 100 सेंटीमीटर, तेव्हा होणारा अँगल 1 रेडियन. अगदी सिंपल लँग्वेज मध्ये सांगतोय. म्हणजे 1 रेडियन मेजर कशाला म्हणतात? जेव्हा एखाद्या सर्कलची रेडियस R आहे आणि तेवढीच आर्क सुद्धा तेवढ्याच लेंथची असेल, तेव्हा सेंटरला फॉर्म होणारा अँगल म्हणजे 1 रेडियन. मीन्स व्हॉट? 1 रेडियन मेजर म्हणजे काय? 1 रेडियन मेजर इज सेंट्रल अँगल. याला कुठला अँगल म्हणतात? सेंट्रल अँगल. तुम्ही म्हणता सेंटर सोबत झालेला अँगल. मराठीत काय म्हणतात? नॉट इज नॉट इम्पॉर्टंट. अँगल कळला ना, सेंटरला झालेला अँगल. आता मराठीत, हिंदीत, उर्दूत काय म्हणतात? काय करायचं आपल्याला? सेंटर सोबत झालेला अँगल. मग हे कळणं महत्वाचं आहे. त्याला काय उर्दू मध्ये काय म्हणत होते ह्याची काय करायचं आपल्याला? दिस इज अ सेंट्रल अँगल. दिस इज सेंटर म्हणजे अँगल. बघा, 1 रेडियन मेजर इज अ सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल कळला? दिस इज अ सेंट्रल अँगल म्हणजे अँगल फॉर्मॅट सेंटर. सबटेंडेड बाय आर्क. बघा, सेंटरला नाही का फॉर्म झालेला अँगल सबटेंडेड. कशाने सबटेंड केला रे? ह्याला म्हणतो आपण ह्यानी सबटेंड केला. मी म्हटलं ह्यानी सबटेंड केला तर हा अँगल होईल आहे ना. ह्यानी सबटेंड केला ह्या आर्कनी तर हा अँगल झाला. म्हणजे सबटेंडेड बाय आर्क महत्वाचं आहे. हुज लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. मी जे सांगितलं तेच लिहिलंय, वेगळं काय नाही लिहिलंय. ह्याला काय लँग्वेजची गरज नाही. काय आहे मग? 1 रेडियन म्हणजे काय? 1 रेडियन मेजर इज अ मेजर ऑफ सेंट्रल अँगल. म्हणजे 1 रेडियन मेजर हा मेजर ऑफ सेंट्रल अँगल असतो. कशाने सबटेंड केलेला? अशा आर्कनी सबटेंड केलेला ज्याची लेंथ किती असते? इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल R आहे आणि लेंथ सुद्धा Rच असेल तर तयार होणारा सेंटरला फॉर्म होणारा अँगल मीन्स 1 रेडियन. अगदी सिंपल. म्हणजे काय? 5 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल असेल, इथं जर ही लेंथ सुद्धा 5 घेतली तुम्ही, त्यावेळेला तयार होणारा अँगल म्हणजे 1 रेडियन. म्हणजे काय रे? लँग्वेज, सोप्या लँग्वेज मध्ये काय? 1 रेडियन मेजर इज अ मेजर ऑफ सेंट्रल अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑफ सर्कल हुज लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. डेफिनेशन कळली? 1 रेडियन मेजर इज अ मेजर ऑफ सेंट्रल अँगल म्हणजे सेंटरला झालेला अँगल सबटेंडेड बाय. कशाने सबटेंड केलेला? आर्कनी. सबटेंडेड बाय आर्क ऑफ सर्कल. पण कुठला? हुज लेंथ. कुठली आर्क? हुज लेंथ सबटेंडेड बाय आर्क ऑफ सर्कल हुज लेंथ इज, ज्या आर्कची लेंथ किती असेल? हुज लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. ह्याच्याबद्दल आपण जास्त पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पण रेडियन मेजर कळला? सर्कलच्या सेंटरला झालेला अँगल म्हणजे सेंट्रल अँगल. कुठल्या आर्कनी केलेला रे? ज्या आर्कची लेंथ त्या सर्कलच्या रेडियस एवढी असेल. म्हणजे सर्कलची जेवढी रेडियस
तेवढीच आर्क जेव्हा होईल तेव्हा तयार होणारा अँगल म्हणजे 1 रेडियन. म्हणजे डेफिनेशन काय? 1 radian measure is a central angle subtended by an arc whose length is equal to radius of circle. परत बघा, 1 radian measure is a measure of a central angle subtended by an arc with whose length is equal to radius of circle. म्हणजे सेंट्रल अँगल तयार झालेला सेंट्रल अँगल कशाने केलेला? आर्कनी. अशा आर्कनी तयार केलेला सेंट्रल अँगल की जिची लेंथ ही रेडियस बरोबर असेल. म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सेम आली तेव्हा होणारा अँगल म्हणजे 1 रेडियन. दॅट इज कॉल्ड एज 1 रेडियन. मला तुम्ही म्हणाल सर रेडियन 1 रेडियन वगैरे कसं मेजर करायचं, त्याचं रिलेशन काय, अगदी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. म्हणून 1 रेडियन मेजर कशाला? सर 2 सिस्टीम असतात, कळलं? सेक्झॅजिसिमल, सर्क्युलर. सेक्झॅजिसिमल माहिती आहे, जरी मी रिपीट केली. आणि सर्क्युलर मेथडमध्ये रेडियनमध्ये मोजतात. 1 रेडियन कशाला म्हणायचं? सेंट्रल अँगल सबटेंडेड बाय अन आर्क whose length is equal to radius of circle. अशा आर्कने सबटेंड केलेला अँगल की ज्याची लेंथ रेडियस ऑफ सर्कल बरोबर असेल. 10 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल असेल आणि 10 सेंटीमीटरच आर्क असेल तेव्हा सेंटरला तयार होणारा अँगल म्हणजे 1 रेडियन असते. ओके. मग आता एका रोटेशनमध्ये किती रेडियन अँगल असतील विचार करून ठेवा, नाही का? जेवढी लेंथ तेवढीच रेडियस असं असेल तर 1 रेडियन. पूर्ण कम्प्लीट रोटेशनमध्ये किती रेडियन होतील तेच, म्हणजेच त्याला आपण रिलेशन बघूया. किती डिग्री म्हणजे किती रेडियन ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा, नाही का? शांततेने थोडंसं ऐका नीट, नाही का? नाही कळलं तर व्हॉट्सअपवरती आपल्याला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती क्वेश्चन विचारू शकता. ओके. नाही कळलं, व्हॉट्सअप नंबर माझा आहे, तो क्वेश्चन विचारू शकता. आणि मग नाही का, काय कठीण नाही, फक्त मात्र फॉलो करायला लागेल. मी सांगतो ते नीट करायला लागेल. मला फॉलो करा, सर्व सिम्पल असेल, ओके असेल, काय टेन्शन घेण्याचं काम नाही कोणीही, नाही का? ओके. बाय. हां, ठीक आहे.